नमो बुद्धाय. भगवान बुद्धांचा जन्म 2500 वर्षांपूर्वी झाला. आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ त्यांच्याविषयी आणि त्यांच्या धम्माविषयी काय म्हणतात ते आपण पाहू. प्राध्यापक W.T. स्टेस आपल्या बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र बुद्धिस्ट एथिक्स ह्या ग्रंथात म्हणतात, बौद्ध धम्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अरहंत तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टीने महान असला पाहिजे. तो तत्वज्ञ तसाच सदाचारीही असला पाहिजे. ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची जी 2 कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे, असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्व सांगितले आहे. तृष्णा किंवा लोभ हे दुसरे. ह्या उलट ख्रिस्ती आदर्श पुरुषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. संस्थापकाच्या अतात्विक स्वरूपामुळे ख्रिस्ती धर्मी विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूत दुरावा निर्माण झाला आहे. जगातल्या दुःखांपैकी पुष्कळशी दुःखे दुष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत. भगवान बुद्धांनी ह्याला स्थान दिले नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व आहे हे स्पष्ट करण्यास एवढेशे पुरे आहे. असे हे भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बरे म्हणणार नाही.